ओरिसा प्रांतातून आलोय, चाललात कुठे? जगन्नाथपुरीची रथयात्रा करण्याकरता चाललोय. म्हटले रात्रीचा मुक्काम तुमच्याच मंदिरात, भोजनाची व्यवस्था. महाराजांनी सांगितलं गावकरी जे देणार तेच खाणार, नाही कुणी दिलं तर पाणी पिऊन तसाच उपाशी झोपणार. त्या बाईने सांगितलं महाराज तुम्ही आमच्या गावचे अतिथी आहात, कुणीतरी तुम्हाला देणार मग तुम्ही खाणार, नाही कुणी दिलं तुम्ही उपाशी झोपणार. त्यापेक्षा महाराज तुम्ही असं करा, माझ्या घरी चला, मी तुमच्याकरता 5 पक्वान्नाचं भोजन बनवते. सज्जन महाराजांनी सांगितलं आम्ही साधू महात्मे कुणा संसारिकाच्या घरी जात नाही. तिने सांगितलं असं करू नका महाराज, पाया पडते तुमच्यासारख्या संताचे पाय आमच्या दाराला लागू द्या. साधू संत येती घरात तोची दिवाळी दसरा. बोलता बोलता ओळख पटली आणि दोघंही नेमके कसाई समाजाचे निघाले. महाराजांनी तिला होकार दिला, बाई तुम्ही पुढे चला, मी जेवायला येतो. सज्जन महाराज जेवायला आले, जेवण वगैरे झालं. सज्जन महाराज हात धुण्याकरता बाहेर गेले, तेवढ्यात धो धो पाऊस पडायला सुरुवात झाली. महाराजांनी सांगितलं बाई भोजन खूप उत्तम झालं होतं, आता मी येतो. तिनं सांगितलं महाराज आता भोजन तर झालंय, 1 रात्र मुक्कामाचा प्रश्न आहे. बाहेर पाऊस खूप पडतोय, मोठं वादळ उठले, आकाशामध्ये ढग गडगडतायत, विजा चमकतायत. एवढ्या रात्री एवढ्या पावसामध्ये महाराज तुम्ही मंदिरात जाऊ नका. महाराजांनी सांगितलं बाई भोजनाचा आग्रह केला, आता मुक्कामाचा आग्रह मात्र करू नका. तिने सांगितलं महाराज पाया पडते तुमच्या, एवढ्या पावसात जाऊ नका, हवं तर पहाटे तुम्हाला वाटेल तेव्हा उठून जा, पण आत्ता महाराज मी तुम्हाला जाऊ देणार नाही. पाऊस खूप पडत होता, महाराजांचा नाविलाज झाला होता. सज्जन महाराज त्या बाईच्या घरी मुक्काम करता थांबले. रात्री 2-2:30च्या सुमारास त्या बाईनं आपला पती गाढ झोपलेला बघितला. सज्जन महाराजांच्या रूममध्ये गेली, महाराजांच्या अंगाला स्पर्श केला आणि सांगितलं उठा महाराज. त्या महाराजांनी सांगितलं बाई अहो रात्री बेरात्री एखाद्या परपुरुषाच्या अंगाला हात लावताना तुम्हाला भीती वाटत नाही का, आणि तेही तुमचे पती घरामध्ये असताना. तिने सांगितलं महाराज तुम्हाला माझ्या नवऱ्याची भीती वाटते का हो? घरामध्ये पळत गेली, धारधार अशी कुऱ्हाड आणली, ती कुऱ्हाड आपल्या नवऱ्याच्या डोक्यामध्ये टाकली आणि एका क्षणात त्या बाईनं आपल्या नवऱ्याचा खून केला. हा सगळा प्रकार सज्जन महाराज बघत होते. एक स्त्री आता आपल्या नवऱ्याला जर मारू शकते, आता ही माझं काय करेल मी सांगू शकत नाही. खिडकीतून उडी मारली, जीव मुठीमध्ये धरला आणि सज्जन महाराज पळू लागले. त्या बाईने विचार केला की अरे ज्या महाराजांकरता मी नवऱ्याला मारलं तो नवराही मेला आणि तो महाराजही आता पळाला, आणि उद्या जर या महाराजांनी गावामध्ये जाऊन सांगितलं हिने हिच्या नवऱ्याचा खून केला तर मला हे सगळं सोडून जेलमध्ये जावं लागेल. त्या बाईनं डाव पलटला. ती बाई 2-2:30च्या सुमारास घराच्या बाहेर पळत आली, आरडाओरडा केला, धावा पळा वाचवा. सगळी गावकरी मंडळी आली. काय झालं बाई? तिने सांगितलं कोणी एक साधू महात्मा आपल्या मंदिरात आला होता, मला वाटलं चांगला असेल, मी त्याला माझ्या घरी नेलं, त्याला 5 पक्वान्नाचं भोजन खायला दिलं, त्याला मुक्कामाला जागा दिली, आणि रात्रीच्या वेळेला माझा पती गाढ झोपेमध्ये असताना या महाराजांनी माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. माझा पती मध्ये आला म्हणून या महाराजानं माझ्या पतीचाच खून केला. लक्ष आहे ना तुमचं? खून कुणी केला होता? तिनेच, पण आळ आणला महाराजांवर. हे ऐकून सगळी गावकरी मंडळी सज्जन महाराजांच्या पाठीमागे पळू लागली. गावाच्या बाहेर सज्जन महाराजांना पकडलं, धरून बांधून मारुतीच्या मंदिरासमोर आणलं. त्या बाईला तिथे हजर केलं आणि तिला सांगितलं बाई तुम्हीच सांगा या महाराजाला मारू का जिवंत सोडू. तिने सांगितलं त्याला मारूही नका आणि त्याला जिवंतही सोडू नका. बाई तुम्ही म्हणाल तसं. त्या बाईनं सांगितलं ज्या हाताने या महाराजानं माझ्या पतीचा खून केला, ज्या हाताने या महाराजांनी माझी आबरू लुटली, या महाराजांचे 2 हात तोडून टाका. त्या बाईच्या सांगण्यानुसार गावकऱ्यांनी सज्जन महाराजांचे 2 हात तोडले. 2 हात तोडले, चुकीची शिक्षा झाली. सज्जन महाराजांना सोडून दिलं. रडत रडत महाराज जगन्नाथपुरीला जाऊन पोहोचले. जगन्नाथाच्या चरणावर आपलं मस्तक टेकवलं, हंबरडा फोडला आणि सांगितलं जगन्नाथा अरे अशी माझी काय चुकी होती? अरे मी तुझ्या यात्रेला निघालो होतो, मी मंदिरात माझा मी मुक्कामी होतो, ती बाई तिथे आली, तिने मला मुक्कामाचा आग्रह केला, तिने मला भोजनाचा आग्रह केला, तिने तिच्या पतीचा खून केला, तिने माझ्यावर जबरदस्ती केली आणि सगळा खोटा खोटा आळ माझ्यावरच, आणि माझे 2 हात तुटले. जगन्नाथा अशी माझी काय चुकी झाली होती का ज्याच्यामुळे हा सगळा खोटा आळ माझ्यावर आला आणि माझे 2 हात तुटले? जगन्नाथाने सांगितलं सज्जन महाराज शांत व्हा, माझा कितीही जवळचा जरी भक्त असला ना, कर्म नावाची गोष्ट कुणाला चुकत नाही.
तुमचे 2 हात तुटले ना, हे तुमचं आत्ताचं नाही, तुमचं मागच्या जन्माचं संचित कर्म आहे. मग सज्जन महाराज म्हटले, जगन्नाथा, अरे मागच्या जन्मामध्ये असं मी काय केलं का या जन्मात माझे 2 हात तुटले? जगन्नाथाने सांगितलं, ऐका सज्जन महाराज, मागच्या जन्मामध्ये तुम्ही एक संन्यासी साधू होतात. तुम्ही ज्या बाईच्या घरी मुक्कामाला होते ना, ती बाई मागच्या जन्मात एक गाय होती. तिचा पती मागच्या जन्मात कसाई होता आणि एक दिवस तो कसाई त्या गायीला रस्त्यानं घेऊन चाललेला असताना त्याच्या हातून ती गाय पळाली. कुठे गेली त्याला कळेना. तुम्ही रस्त्याने चालला होतात. त्या कसायाने विचारलं, महाराज माझी गाय इथून पळाली का? तुमच्या मनात पाप नव्हतं. तुम्ही खरं उत्तर दिलं, हो हो दादा, तुमची गाय या दिशेला गेली. तुम्ही उजव्या हाताचा संकेत केला, पण त्या गायीला समजलं का या महाराजानंच माझा पत्ता सांगितला. आणि मनातल्या मनात ती गायी म्हटली, महाराज कदाचित तुम्ही आज जर त्या कसायाला माझा पत्ता सांगितला नसता तर माझा जीव वाचला असता. पण महाराज तुम्ही माझा पत्ता सांगितल्यामुळे तो कसाई मला आता कत्तलखान्यात नेईल, माझी कत्तल करेल. आता मी मरणार आहे, या जन्मी नाही, पण महाराज पुढच्या जन्मी मी तुमचा काटा काढल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मागच्या जन्मातली ती गाई या जन्मामध्ये महाराजांचा काटा काढण्याकरता कोण झाली? बाई झाली. आणि तिचा जो काही कसाई होता तो तिचा नवरा झाला. मागच्या जन्मामध्ये त्याने तिला कत्तलखान्यात कापल्यामुळे या जन्मामध्ये तिने त्याला घरातच कुऱ्हाडीने कापला. ज्याचं कर्म त्याला. मग दोघांमध्ये माझी चुकी काय? म्हटले, दोघांमध्ये तुमची चुकी एकच. हिंदू धर्मामध्ये गो मातेला पवित्र मानतात, पण त्या दिवशी तुम्ही एका हाताने जर गाय दाखवली नसती तर गो मातेचा जीव वाचला असता. गोहत्येचं पातक तुमच्या मस्तकी लागलं. म्हणून मागच्या जन्मामध्ये एका हाताची शिक्षा का या जन्मामध्ये त्या गायीमुळे त्या बाईमुळे तुमचे 2 हात तुटले गेले. म्हणून संत महात्मे म्हणतात, भोगतो न घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान. म्हणून संत महात्मे म्हणतात की कर्म नावाची गोष्ट, संचित नाव कर्म, हे अजूनपर्यंत कुणाला सुकलेलं नाही. मग भगवान परमात्म्याने आपल्याला जे काही मन दिले ना, त्या मनाने काय केलं पाहिजे? समाधान मानलं पाहिजे. करावे ते मनी समाधान. बहिणाबाई म्हणते, भगवान परमात्म्याने आपल्याला मन दिलं कसं? मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकला हाकला पुन्हा येत पिकावर, किती हाकला हाकला पुन्हा येत पिकावर. मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकला हाकला पुन्हा येत पिकावर, किती हाकला पुन्हा येत पिकावर. मन जहीर जहीर त्याच न्याला रे तंतर, मन जहीर जहीर त्याच न्याला रे तंतर, अरे इसू साप बरा त्याले उतारे मंतर, अरे इसू साप बरा त्याले उतारे मंतर, किती हाकला हाकला पुन्हा येत पिकावर, किती हाकला हाकला पुन्हा येत पिकावर. मन वढाय उभ्या पिकातल ढोर, मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकला पुन्हा येत पिकावर, किती हाकला पुन्हा येत पिकावर, पुन्हा येत पिकावर. संत बहिणाबाई म्हणते, भगवान परमात्म्याने आपल्याला मन दिले. बघा, पूर्वीच्या काळी माणसाला सर्प किंवा विंचू जर चावला तर ते मंत्राने उतरवायचे. पण एकदा का या माणसाच्या मनाला वेड लागलं ना, या मनाला कुठल्याही प्रकारचं तंत्र मंत्र चालत नाही. म्हणजे मन, बहिणाबाई म्हणते, मन जहीर जहीर त्याच न्याला रे तंतर, अरे इचू साप बरा त्याले उतारे मंतर. एकदा का या मनाला वेड लागलं, एकदा का मनुष्य संसाराकरता वेडा झाला का त्याच्यातून बाहेर निघणं शक्य नाही. म्हणून संत महात्मे म्हणतात, आपण या संसारामध्ये जन्माला आलोत ना, हे आयुष्य भगवान परमात्म्याने आपल्याला जे दिले, या नरदेहाचा तुम्हाला मला प्रत्येकाला चांगल्या प्रकारे वापर करून घ्यायचा आहे. आणि या मनुष्य देहाने जन्माला आल्यानंतर आपल्याला भगवान परमात्म्याचं फक्त चिंतन करायचंय. मग संत महात्मे म्हणतात, या देहानं जन्माला आलात ना, संसाराच्या फेऱ्या मारून फायदा नाही.
काही काही लोकांना अजूनपर्यंत हरिपाठ कीर्तन भजन कशाला म्हणतात ते कळत नाही. ते उलट कीर्तन संपल्यावर म्हणतात ताई आज आम्हाला कळालं कीर्तन म्हणजे काय. मी म्हणते बाबा नशीब आहे तुझं, तुला आज तरी कळालं. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. इथे जन्माला आल्यानंतर आपल्याला कळालंच पाहिजे. आणि संत महात्मे म्हणतात आम्ही तुम्हाला सांगतोय हरिपाठाला जा, कीर्तनाला जा, भजनाला जा, आळंदीला जा, त्र्यंबकेश्वरला जा, पंढरपूरला जा. पुढे सरकून घ्या बरं एकदा. मागे गर्दी झाली. विठाल 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 मग संत महात्म्या आपल्याला जो काही मार्ग सांगतात. बसून घ्या महिला मंडळ, बोलू नका. झालं का तुमचं? करू सुरुवात. बघा मग संत महात्मे म्हणतात या नरदेहाने आपल्याला भगवान परमात्म्याचं चिंतन करायचंय. आणि जी लोक संत महात्मे सांगून सुद्धा ऐकत नाही त्यांनी जर देवाचं चिंतन केलं नाही तर त्यांची फजिती काय होते ऐका. एका जंगलामध्ये एका झाडावर एक माकड आणि माकडीन दोघ जण बसले होते. कोण बसले होते? महिला मंडळ कुठं बसले होते? हा म्हणजे लक्ष आहे तुमचं. वा असंच लक्ष द्या. दोघं जण नवरा बायको बसले होते. दोघा नवरा बायकोच्या छान गप्पा चालू होत्या. आणि गप्पा चालू असताना तेवढ्यात त्या विहिरीतून आकाशवाणी झाली. जो कोणी प्राणी या विहिरीमध्ये उडी मारेल त्याला मनुष्य जन्म प्राप्त होईल. आणि जो कोणी मनुष्य या विहिरीमध्ये उडी मारेल त्याला प्राण्याचा जन्म प्राप्त होईल. आता ही आकाशवाणी त्या माकडीने ऐकली. आणि ती माकडीन त्या माकडाला म्हणते अहो मनुष्य जन्म प्राप्त करण्याची संधी आली, चला मारायचे का उडी? त्या माकडानं सांगितलं नको. पण स्त्रियांचं मन कसं जरा भावनिक असतं ना. ती लगेच भावनिक झाली. ऐका म्हटली अहो इतका सुंदर मनुष्य देह आहे जो एक योनी कोटी कोटी फेरा घेतल्यानंतर माणसाला प्राप्त होतोय. तो अनायासही आज आपल्याला मिळणार आहे. नाही कशाला म्हणतात चला मारू उडी. त्यानं सांगितलं नको. तिने सांगितलं ऐका माझं येडीचं एकदाच ऐका म्हटली. त्यानं सांगितलं तो इतकी आग्रह करते ना तुझ्या सांगण्यावरून उडी मारू. पण उडी मारताना दोघांनी बरोबर, नाही तर मी मारायचो उडी आणि तू राहायची वरती बसून. असं नको व्हायला. ती म्हटली तेवढा बायकोवर विश्वास नाही का? हवं तर म्हटली माझा हात पकडा. तुम्ही 1 2 3 म्हणा. तुम्ही 3 म्हटले की आपण उडी मारू. त्या माकड्याने बायकोचा असा पॅक हात पकडला. ते माकड म्हटलं 1 2 3. 3 म्हटलं की दोघा नवरा बायकोने त्या विहिरीमध्ये उडी मारली. आता उडी मारल्याबरोबर त्या माकडाचा झाला दिव्य पुरुष आणि त्या माकडीनीची झाली सुंदर स्त्री. आता दोघे जण नवरा बायको विहिरीच्या वरती आले. एकमेकांकडे बघू लागले. ती म्हणते तुम्ही किती छान दिसताय. तो म्हणतो तू किती छान दिसतेय. ती म्हटली अहो छान दिसायचं राहू द्या. आता इतका सुंदर मनुष्य देह प्राप्त झालाय ना, चला पटकन कुठेतरी जाऊ, एखादा गुरु करू, गळ्यामध्ये माळ घालू. हरिपाठाला काय, भजनाला काय, कीर्तनाला काय, आळंदीला काय, पंढरपूरला काय, आणि इथून पुढचं उरलेलं सगळं आयुष्य भगवान परमात्म्याच्या चरणी खर्च करू. त्या माकडाने सांगितलं अगं तुझ्या सांगण्यावरून आता माकडाचा माणूस झालो. आणि आता तू म्हणते गळ्यामध्ये माळ घालायची, हरिपाठाला जायचं, कीर्तनाला जायचं, भजनाला जायचं. म्हणजे तू मला गळ्यामध्ये माळ घालणार आणि माझं खाणं पिणं सगळं बंद करणार. माझ्याच्याने काय ते जमणार नाही. असे कितीतरी बायका नवऱ्यांना सांगायचा प्रयत्न करतात पण माकडं ऐकत, म्हणजे माकडाचं म्हटलं माणसांचं नाही, ते ऐकायलाच तयार नाही. त्यानं सांगितलं नाही नाही तू मला गळ्यामध्ये माळ घालशील, आळंदी त्र्यंबकेश्वरला नेशील, त्यापेक्षा म्हटलं माझं माकडाचंच बरे, मी परत विहिरीमध्ये उडी मारतो. तिनं सांगितलं ऐका नका मारू उडी, परत हा मनुष्य जन्म मिळणार नाही. तो म्हणायचा नाही नाही तू मला माळ घालायला लावशीलच, आता मी ऐकणारच नाही. आता बघा एका गावात कीर्तनाला गेले नाही, कीर्तन संपलं. 80 वर्षाची आजी पळतच आली वाशी आणि म्हटलं काय झालं आजी? म्हटलं ताई मला तुमच्या हातून माळ घालायची. म्हटलं आई मी तुमच्यापेक्षा कितीतरी लहान आहे, तुम्हाला माझ्या हातून माळ घालावं असं का वाटलं? ती म्हटली ताई आता कुठं चावतं का? या परमार्थाला अर्थ नाही बरं का. मग त्यानं सांगितलं की माझं माकडाचं बरी, म्हटलं मी आता परत उडी मारतो. तिनं सांगितलं ऐका ऐका म्हणता म्हणता त्याने काय बायकोच ऐकलं नाही आणि त्या पुरुषानं जी विहिरीमध्ये उडी मारली, उडी मारल्याबरोबर त्या माणसाचं झालं परत माकड. बघा जे पुरुष लोक आपल्या बायकोचं चांगलं ऐकत नाही, एक दिवस त्यांचं माकडच होतं. चांगलं म्हटलं सगळंच नाही.
कधी कधी आपली बायको चांगली पण सांगत असते आणि म्हणून चांगलं कधीतरी ऐकत जा. आता त्याचं माकड झालं, ते माकड परत विहिरीच्या वरती आलं. आता त्याची बायको म्हणजे सुंदर रूपवान स्त्री आणि तिचा नवरा म्हणजे तो माकड. आता कसा दिसत असेल जोडा, फक्त कल्पना करा. आता दोघं जण नवरा बायको तिथे गप्पा मारत होते आणि तेवढ्यात तिथल्या प्रजेचा राजा तिथे फिरण्याकरता आला. त्याने लांबूनच बघितला, अरे एक सुंदर स्त्री तिथे बसली आणि तिच्या बाजूला माकड बसले आणि त्या माकडाने तिचा हात पकडलाय. राजाने बघितला, अरे त्या बाईच्या जीवाला धोका आहे, म्हणून तो राजा पळत पळत गेला. त्याने त्या स्त्रीच्या बोटाला धरलं आणि तिला घेऊन आपल्या राजवाकडे चालला होता. ते माकड पाठीमागून रडत होतं, उड्या मारत होतं, सांगत होतं, राजेसाहेब अहो माझी बायको आहे, नेऊ नका तिला, माझी बायको आहे, नेऊ नका तिला, पाया पडतो तुमच्या. आता मला सांगा, माकडाने किती सांगितलं ही सुंदर बायको माझी आहे, मग माकडाला बायको मिळेल. म्हणून प्रत्येक मायबापाने एक लक्षात ठेवा, आत्ताच्या काळामध्ये माकडांना बायका मिळत, लक्षात आलं का? आत्ताच्या काळामध्ये माकडांना बायका मिळत नाही. म्हणून ज्या ज्या मायबापाला आपल्या मुलाचं काहीतरी चांगलं व्हावं, कल्याण व्हावं असं जर वाटत असेल तर लहानपणापासूनच एखाद्या चांगल्या पंथामध्ये पाठवा, वारकरी संप्रदायामध्ये पाठवा, त्यांच्या गळ्यामध्ये माळा घाला, त्यांना चांगल्या मार्गाला लावा. आणि एवढंही सांगून जर तुम्ही आमचं ऐकलं नाही तर हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरते शबने बा काळ बांधून नेल, सरते शबने बा, सरते शबने बा काळ बांधून नेल, सरते शबने बा. एका जनार्दनी आमचे काय वाजाईल, एका जनार्दनी आमचे काय वाजाईल, एका जनार्दनी आमचे काय वाजाईल, एका जनार्दनी आमचे काय वाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी, बोले बोले तू देखा पिंगळा महाद्वारी, बोले बोले तू देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोले बोले तू देखा पिंगळा महाद्वारी. टाळी वाजवा, टाळी वाजवा, प्रत्येकाने टाळी वाजवा. आपल्या मनुष्य देहाचं सार्थक करून घ्या. घोळा घोळा वाजती टाळ, धन धन नादन झाळ, घोळा घोळा वाजती टाळ, धन धन नादन झाळ, घोळा वाजती टाळ, धन धन नादन झाळ, घोळा घोळा वाजती टाळ, धन धन नादन झाळ. निर्गुण निराकार दादा माहूर माझ गाव, निर्गुण निराकार दादा माहूर माझ गाव. शकून 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 सांगा बया, आले माई माझे नाव, शकून सांगा बया, आले माई माझे नाव, शकून सांगा बया, आले माई माझे नाव, शकून सांगा बया, आले माई माझे नाव. शहाणा तुम्ही शतजना ती प्रेमाळाच्या गाई हो, शतजना तुम्ही शतजना ती प्रेमाळाच्या गाई हो, शतजना तुम्ही शतजना ती प्रेमाळाच्या गाई हो, शतजना तुम्ही शतजना ती प्रेमाळाच्या गाई हो. दाताचं दातवन घ्या ग कुणी, दाताचं दातवन घ्या ग कुणी, कुणी कुणी कुणी. कुंकू 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 घ्या कोणी काळा, 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 कुंकू घ्या कोणी. अहम वाख्या प्रेम नगरावारी, सावध होनी भजनी लागा देव देवारी. माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. करोनी उचित हो, करोनी उचित प्रेम घाली हृदया,
आपल्या शेजारणीनं माहितीये आणि मला पंढरीला नेलं ग, मला पंढरीला नेलं संत महात्मे म्हणतात, आम्ही तुम्हाला सांगतोय हरिपाठाला जा, कीर्तनाला जा, भजनाला जा, एवढंही सांगून जर तुम्ही आमचं ऐकलं नाही तर हे जरी नाही कालं मग दुसरा येईल सरते शेवटी बा, काळ बांधून नेईल एका जनार्दनी, आमचे काय वाजाईल पिंगळा 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 महाद्वारी, भले बोलत दिखा पिंगळा महाद्वारी. म्हणून संतांनी सांगितलेल्या मार्गाचं जरा अनुकरण करा. कारण का तर संत महात्मे हे आपल्याला नेहमी चांगलाच मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करतात. म्हणून तुकोबाराय म्हणतात, भोगतो न घडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान. जीवनामध्ये जरा समाधान मानायला शिका. आणि कितीही जरी दुःख वाटायला आलं तरी मनामध्ये कुठल्याही गोष्टीचं दुःख घ्यायचं नाही. अभंगाचे दुसरे चरण. म्हणून सारे रे करे जा सारे रे करे 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 जा सारे करे ग प ग प धा प ध सा 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 ध प प ग ग रे रे जा सा सा ध प प ग ग रे रे जा सा सा ध प प ग ग रे रे जा हा रे ग ग रे ग ग रे ग ग रे ग ग रे ग सारे रे रे सारे रे सारे रे सारे रे सारे प ध सारे ग रे ग रे जा सा ग ग रे सा सा रे प ध सारे ग रे ग रे जा मना बागोबीनो वेळो वेळा मना बागोबीनो वेळा वेळा हो मनोनिया मनी
तुकोबाराय म्हणतात, जीवन जगत असताना कितीही जरी दुःख आपल्या वाट्याला आलं तरी कुठल्याही गोष्टीचं दुःख मनामध्ये बाळगायचं नाही. तर कितीही जरी संकट आलं तरी म्हणावा गोविंदू वेळोवेळा. वेळोवेळी तुम्हाला मला प्रत्येकाला भगवान परमात्म्याचं चिंतन करायचंय. कारण का तर प्रत्येक संकटामधून वाचवणारा आहे तो आपल्याला भगवान परमात्मा. आणि म्हणून संत महात्मे सांगतात, ज्या कलियुगामध्ये आपण हा नरदेह घेऊन जन्माला आलो, इथे आल्यानंतर धन पैसा संपत्ती याला सर्वस्व मानू नका. आणि धन पैसा संपत्ती म्हणजे सर्वस्व नाहीये बरं. काही काही लोक बघा, सुंदर असा नरदेह दिलाय, कमल मुख हरी भजवणुक दिया, या मुखाने तुम्हाला मला प्रत्येकाला भगवान परमात्म्याचं चिंतन करायचंय. काही काही लोक विनाकारण वायफळ बडबड करतात. विनाकारण वायफळ बडबड करायची नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, या तोंडाने बोलायचंय ना, साचा आणि मवाळ मी तुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. खरं बोला, चांगलं बोला, प्रेमाचं बोला, गोड बोला, वायफळ बडबड करू नका. आता विनाकारण बडबड जर केली तर काय होते, एक सुंदर उदाहरण सांगते बघा. एका गावामध्ये एक सासरा, एक जावई आणि एक मुलगी, तिघे जण रस्त्यानं चालले होते. लक्षात आलं ना, सासरा, जावई आणि मुलगी तिघे जण रस्त्यानं चालले होते. पूर्वीच्या काळी गाड्या नव्हत्या. शेतकऱ्याच्या शेतामधून रस्ता काढत काढत लोक प्रवास करायचे. आता सकाळच्या वेळेला चाललेलं असताना एक टाइमपास म्हणून तो सासरा जावयाला म्हटला, राहू द्या राहू द्या राहू द्या. सासरा जावयाला म्हटले, जावई बापू, या शेतकऱ्याची ज्वारी एवढी चांगली आली, शेती एवढी चांगली आली, तुम्हाला काय वाटतं याच्या शेतामध्ये किती पोते ज्वारी होईल? जावई म्हटला, सासरे बुवा, एवढं शेत चांगलं, एवढी ज्वारी चांगली आहे, मला असं वाटतं या शेतामध्ये ना 20 पोते ज्वारी होईल. सासरा म्हटला, काय बोलता जावई, अहो एवढं शेत चांगलं आले, मोत्यासारखी कणस आलीत, या शेतामध्ये ना 30 पोते ज्वारी होईल. आता जावई म्हणतो 20 पोते आणि सासरा म्हणतो, लक्ष आहे ना तुमचं, 30 पोते. दोघांचं एकदम कडाकाचं भांडण जमलं. त्या शेतीशी काही संबंध नाही. आता जावई म्हणायचा, सासरे बुवा 20 पोत्याला एकही पोतं वर होणार नाही. आणि सासरा म्हणायचा, जावई बापू 30 पोत्याला एकही पोतं कमी होणार नाही. शेवटी जावयाला असा राग आला. जावई म्हटला, मामनजी शेवटचं सांगतो, या शेतामध्ये 20च पोते ज्वारी होईल. सासरा म्हटला, जावई बापू तुम्ही कितीही जरी बोलले ना, या शेतामध्ये 30च पोते ज्वारी होईल. असं म्हटल्यावर जावयाला असा राग आला. रागाच्या भरात जावई असा पळत गेला. आपला सासरा एकदाच उचलला आणि जमिनीवर आपटून दिला आणि त्याच्या छातीवर बसला. आणि त्याला सांगितलं, सासरे बुवा मी तुमच्या छातीवर बसलोय, आता तरी सांगा या शेतामध्ये 20च पोते ज्वारी होईल? सासऱ्यानं सांगितलं, जावई बापू तुम्ही माझ्या छातीवर बसलात, माझा जीव गेला तरी चालेल, पण या शेतामध्ये ना 30च पोते ज्वारी होईल. आता छातीवर बसूनही सासरा ऐकत नाही. शेवटी तो जावई त्याला बसल्या बसल्या असा त्याच्या दोन्ही दंडाला पकडलं, असा त्याला उचलायचा, आपटायचा, म्हणा 20 पोते होईल, म्हणा 20 पोते होईल. पण जावई सासरा म्हटला, कितीही जरी आपटलं तरी 30च पोते होईल. अक्षरशः उचलून आपटून त्या सासऱ्याच्या पाठीतून रक्त निघायला लागलं. मुलगी गंमत बघते, इकडे नवरा इकडे बाप, दोघांचं कडाक्याचं भांडण जमलंय. कोणाच्या बाजूने बोलावं? बापाची पाठीची अवस्था बघितली, रक्त निघालेलं बघितलं, मुलगी पळत गेली, म्हटली, बाबा अहो तुमच्या जावयानं तुमची पाठ आपटून घासून सगळी पाठ लाल केली, अहो जाऊ द्या की बाबा, म्हणा की शेतामध्ये 20 पोते ज्वारी होईल. त्या मुलीचं नाव होतं वसू. तो बाप म्हटला, अगं वसू माझी पाठ किती बी घासू, पण 10 पोत्याची कळ कशी काय सोसू? आता शेत कोणाचं, भांडण कोणाची काही गरज आहे का? म्हणजे याला म्हणतात वायफळ बडबड करणं. विनाकारण कुठेतरी बडबड केली तर तुम्हाला मार खावा लागेल. म्हणून संत महात्मे म्हणतात, तुम्हाला बोलायचंय ना, बोले तैसा बोले, जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले, बोले तैसा बोले, जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले, बोले तैसा बोले, 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 जेने बोले विठ्ठल डोले, तैसा बोले, जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले, बोले तैसा बोले, जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले,
बोले तैसा बोले जेने बोले विठ्ठल डोले. इतकं गोड बोला की आपल्या गोड बोलण्यामुळे पांडुरंग परमात्म्याने डोलावं. इतकं माणसाचं बोलणं गोड असावं म्हणून तुकोबाराय म्हणतात, म्हणून या मनी मानू नये खेदू, म्हणावा गोविंदू वेळोवेळा. आता ऐका, दुःखामध्ये जर देवाचं चिंतन केलं तर माझा भगवान परमात्मा भक्तावरचं संकट कसं दूर करतो. ऐका, ज्या वेळेला माझी संत जनाबाई विठ्ठलाची भक्त नामदेवरायांची दासी जणी म्हणून नामदेवरायांच्या घरामध्ये 14 माणसांची प्रामाणिकपणे सेवा करायची. कपडे धुणं, भांडी घासणं, झाडलोट करणं, सगळी कामं करून झाली का रात्रीच्या वेळेला घरातली सगळी माणसं झोपली की सकाळी प्रत्येकाला ताजी ताजी भाकर मिळाली पाहिजे याच्याकरता माझी जणी रात्रभर जात्यावर दळण दळायची. बरं, दळण दळताना नुसती दळण दळत नव्हती तर महिला मंडळ सुंदर ओव्या सुद्धा म्हणायची. सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ग, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, सासवानी सासरा दिरतो तिसरा, ओव्या गाऊ भ्रतारा तू ये रे बा विठ्ठला. आणि ओव्या म्हणता म्हणता एक कडवं झालं की काय म्हणायची, ए रे बा विठ्ठला, ए रे बा विठ्ठला. त्या विठ्ठलाला साकडं पडायचं की अरे माझी जणी दिवसभर कामं करून दमते, रात्रीच्या वेळेला मला हाक मारते, ए रे बा विठ्ठला. मग मीही जणी करता गेलं पाहिजे म्हणून रात्रीच्या वेळेला महाद्वाराचं दार बंद झालं का देवानेही धावत पळत जावं आणि जनाबाईला जात्यावर दळण दळू लागावं. एक दिवस देव आले, जनाबाई आणि देव दोघं जण जात्यावर दळण दळत होते. दळण खूप होतं. दळण दळता दळता देवाला खूप घाम आला म्हणून देवानं आपल्या गळ्यातले सगळे दागिने काढले आणि जनाबाईच्या मांडीखाली ठेवले. आता दोघं जण छान दळण दळतायत, गप्पा मारतायत. दळण दळता दळता पहाटेचे 4 वाजले, देवाला कळालंच नाही. तिकडे वारकरी मंडळी मंदिरामध्ये आली आणि वारकऱ्यांनी आवाज दिला, उठा पांडुरंगा प्रभात समय पातला, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. वारकऱ्याने आवाज दिला, उठा पांडुरंगा प्रभात समय पातला. उठा म्हटल्याबरोबर देवाची गडबड झाली. देवाने विचार केला की अरे वारकरी मंडळी गरुड खांबापर्यंत आहे तोपर्यंत ठीक आहे, एकदा का दार उघडलं मी जर रावळात नसेल. उठा म्हटल्याबरोबर देव गडबडीनं उठले आणि गळ्यामध्ये दागिने घालायचे सोडून जनाबाईची गोधडीच गळ्यात घातली आणि देव पळत सुटले. जनाबाई म्हणते, देवा देवा. देव म्हटले आता काही बोलू नको, मला जाऊ दे. देव पळत गेले, विटेवर जाऊन उभे राहिले. उभे राहिल्याबरोबर देवाच्या लक्षात आलं की अरे दागिने एवढे जड झाले कसे काय. खाली वाकून बघितले तर गोधडी. आता म्हणे माझंही खरं नाही, जणीचंही खरं नाही. गळ्यातली गोधडी बाजूला काढून फेकली. तेवढ्यात पुजाऱ्याने दार उघडलं. दार उघडल्याबरोबर एका पुजाऱ्याचं लक्ष गेलं देवाच्या गळ्याकडे. देवाच्या गळ्यामध्ये एकही दागिना नव्हता. चोरी झाली, चोरी झाली, सगळीकडे आरडाओरडा झाला. आणि तेवढ्यात एका पुजाऱ्याचं लक्ष गेलं त्या गोधडीकडे. 100% कुणीतरी चोर मंदिरामध्ये आला, तोंड लपून आला, दागिने सापडले म्हणून गोधडी टाकून निघून गेला. ती गोधडी कुणाची आहे सगळ्या पंढरपुरातून फिरवली. एका बाईनं सांगितलं 100% जणीचीच आहे. जनाबाईच्या रूमची झडती घेतली. जनाबाईच्या रूममध्ये देवाचे सगळे दागिने सापडले. तिथल्या राजानं फरमान सोडलं, आत्ताच्या आत्ता हिला सुळावर द्या. जनाबाई करता चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये सूळ रोवण्यात आला. धरून बांधून जनाबाईला सुळाकडे चालवलं होतं. तिच्या विरोधातल्या बायका म्हणायच्या, जणी लाज वाटत नाही तुला? अगं विठ्ठलाचं चिंतन करतेस, तुझ्या गोऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणतायत म्हणते आणि रात्री त्याच विठ्ठलाच्या चोऱ्या करते. जने लाज कुठं सोडली ग? मनातल्या मनात जनाबाई म्हणते, विठ्ठला तू स्वतःहून माझ्या घरी आलास, तुझे दागिने तू विसरून गेलास
आणि माझी गोधडी तू घेऊन गेलास, याच्यामध्ये माझी चुकी काय रे विठ्ठला? असा का रे विठ्ठला तू केलास कावा, अलंकार विसरोनी गेलासी देवा, वाकळ नेली तू खांद्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी, ओव्या गाऊन स्वरात दासी जनीच्या घरात, दासी जनीचा तू माय बाप, तुझी चोरी करण्याचे नाही केले पाप, कुठे गेली तुझी जादूगिरी, आळ चोरीचा माझ्यावरी, ओव्या गाऊन स्वरात दासी जनीच्या घरात. जनाबाई म्हणते देवा याच्यामध्ये माझी चुकी काय रे? धरून बांधून जनाबाईला सुळापर्यंत नेलं, जनाबाईला सुळावर चढवलं, तो चमत्कार घडला. सुळाचे त्या झाले पाणी पाणी, त्या सुळाचं पाणी झालं, त्याच्यातून पांडुरंग परमात्मा प्रगट झाले. देवाला बघितलं, जनाबाई पळत गेली, चरणाजवळ रडू लागली. देवानं सांगितलं जने उठ, तू माझी भक्त आहेस. अगं तुझ्यावर इतका मोठा चोरीचा आळ आला, पण तू कुणाही समोर माझं नाव सांगितलं नाही ग. तुला सुळावर देण्यापर्यंतची शिक्षा झाली. तिथे जर आपल्यातली कोणी जर जना असते ना, सुळावर द्यायच्या वेळेला तरी पटकन म्हटली असती मी नव्हते मंदिरात गेले, देव माझ्या घरी आला होता. पण जने इतकं मोठं संकट तुझ्यावर आलं, पण तू कुणाही समोर माझं नाव न घेता मनातल्या मनात तू फक्त माझं विठ्ठल विठ्ठल असं चिंतन केल्यामुळे जने मला तुझ्यावरचं संकट दूर करावं लागलं. म्हणून तुकोबाराय म्हणतात म्हणावा गोविंदू, कितीही जरी दुःख वाटायला आलं ना, मनातल्या मनात गोविंदाचं चिंतन जीवनामध्ये कधी सोडायचं नाही. कारण का तर तो भगवान परमात्मा तुम्हाला मला प्रत्येकाला वाचवणार आहे, त्याच्याशिवाय दुसरा कोणी आपल्याला वाचवणारा नाही. म्हणून संत महात्मे म्हणतात जो भगवान परमात्मा आपल्याला वाचवणार आहे तो कुठे राहतो? जंबू या दीपा माझी एक पंढरपूर गाव, जंबू या दीपा माझी एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा विठो पाटील त्याचे नाव, धर्माचे नगर देखा विठो पाटील त्याचे नाव. चल जाऊ तया ठाया काही भोजन मानाया, चल जाऊ तया ठाया काही भोजन मानाया, विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो, 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 चरणी लक्ष लागो त्याचे चरणी लक्ष लागो. जो भगवान परमात्मा आपल्या भक्तावरचं संकट दूर करणार आहे तो कुठे राहतो? जंबू या द्वीपा माझी एक पंढरपूर गाव. तो आपलं सगळं दुःख हरवणारा तो माझा भगवान परमात्मा आहे. म्हणून संत महात्मे म्हणतात तुम्हाला मला प्रत्येकाला त्याला शरण जायचे, म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. आपण संसारूपी भवसागराच्या अलीकडे आहोत आणि पलीकडे येणार आहे तो आपला भगवान परमात्मा. म्हणून भगवान परमात्म्याने आपल्याला हा जो काही नरदेह दिलाय, जेने हा जीव दिला दान तयाचे करील चिंतन. म्हणून जीवन जगत असताना ज्या माणसाने आपल्यावर उपकार केलेत, जीवनामध्ये त्या उपकार करणाऱ्या माणसाला कधी विसरायचं नाही. कर्म नावाची गोष्ट तर अजूनपर्यंत कुणाला चुकलेली नाही, पण ज्यानं आपल्यावर काहीतरी उपकार केलेत, ज्याचा आपल्यावर काहीतरी ऋण आहे, अशा माणसाला सुद्धा जीवनामध्ये माणसाने कधी विसरायचं नसतं. आणि जो विसरला ना त्याला भस्मासुराची राक्षसाची जात म्हणतात. जेथील या कृपे लागेवरू
तेथेच होय व्याभिचारू मी काय भस्मासुरू अर्जुन म्हणे. म्हणून संतांनी आपल्याला जो मार्ग दाखवलाय बघा, आता हा जो काही नरदेह माझ्या भगवान परमात्म्याने तुम्हाला मला प्रत्येकाला दिलाय, हा नरदेह कसा आहे? संत महात्मे म्हणतात नरदेह दुर्लभ जाणा शतवर्षाची गणना. अतिशय दुर्लभ असा नरदेह भगवान परमात्म्याने आपल्याला दिलाय. आणि मी काय म्हटलं, ज्यानं उपकार केले त्याला जीवनामध्ये कधी विसरायचं नाही. जगाचा बाप सुद्धा कोणाचे उपकार ठेवत नाही, तर आपण सर्वसामान्य माणसं आहोत, आपणही आपल्याला सुद्धा कोणाचे उपकार विसरायचे नाही. ऐका, ज्या वेळेला प्रभू रामचंद्र 14 वर्षाच्या प्रदीर्घ वनवासाला निघाले होते, रस्त्याने चाललेलं असताना उन्हाळ्याचे दिवस होते, सीता मातेला खूप तहान लागली होती. सगळीकडे मोठा भयंकर दुष्काळ पडला होता. सीता माता प्रभूंना सांगत होती, प्रभू काही करा पण मला पाणी कुठे मिळेल का? प्रभू तो पाणी शोधण्याकरता संपूर्ण जंगलामध्ये फिरू लागली, त्यांना पाणी काही मिळेना. बऱ्याच अशा अंतरावर गेल्यानंतर जंगलात तिथे प्रभूंना एक मोर दिसला. प्रभू त्या मोराच्या जवळ गेले आणि सांगितलं, मोरा, अरे माझ्या बायकोचे प्राण तहानेने व्याकुळ झालेत, या जंगलामध्ये कुठे पाणी मिळेल का? त्या मोरानं सांगितलं, प्रभू इथे तर आजूबाजूला कुठे पाणी नाही, पण 1-2 किलोमीटर अंतरावर आपण जर गेलो तर तिकडे पाण्याचा मोठा झरा आहे. प्रभूंनी सांगितलं, मोरा तू काही कर, मला त्या झऱ्याचा जरा रस्ता दाखव. मोर पुढे चालू लागला, प्रभू पाठीमागे चालू लागले, सीता माता चालू लागल्या. पण जेव्हा खोल अशी दरी आली, मोराने सांगितलं, प्रभू जिथे दरी येईल तिथे मी चालणार नाही, मी उड्डाण करून पलीकडे जाईल. मग तू कुठे गेला मला कसं कळेल? मोराने सांगितलं, प्रभू माझ्या अंगावरचा एक पीस मी रस्त्यामध्ये टाकतो आणि त्या संकेतानुसार तुम्ही तिथपर्यंत या. मोर पुढे चालू लागला, प्रभू पाठीमागे चालू लागले. मोर आपल्या अंगावरचा एक पीस रस्त्यामध्ये टाकत होता. त्या झऱ्यापर्यंत मोर जाऊन पोहोचला, तोपर्यंत त्या मोराच्या अंगावर एकही पीस शिल्लक राहिला नव्हता. सीता मातेनं पाणी पिलं, सीता माता तृप्त झाल्या. प्रभू रामचंद्र त्या मोराच्या जवळ गेले, त्याच्या पायाजवळ वाकले, त्याला सांगितलं, तुझ्यामुळे आज माझ्या पत्नीचे प्राण वाचले, तुझे माझ्यावर फार मोठे उपकार झालेत आणि मोरा तुझ्या पिसाऱ्यामुळे तू इतका सुंदर दिसतोस. पण मोराचा पिसारा निघून गेला तर त्याचा लांडोर होतो, पण तू माझ्या करता माझ्या बायको करता संपूर्ण मोर पिसांचा त्याग केला, तुझ्या सुंदरपणाचा तू माझ्यामुळे त्याग केलास. मोरा तुझे माझ्यावर फार मोठे उपकार झालेत, या जन्मी नाही पण पुढच्या जन्मी तरी मोरा तुझ्या उपकारातून उतराई झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मोराच्या ऋणातून मुत्राई होण्याकरता त्रेतायुग गेलं, त्याच्यानंतर द्वापार युग आलं आणि द्वापार युगामध्ये त्या मोराच्या ऋणातून उतराई होण्याकरता त्या मोराचा पिसाऱ्याला भगवान कृष्णाने कुठं ठेवलं? आपल्या डोक्यावर. आजही ज्या मोरानं उपकार केलेत त्या मोराला कुठं घेतलं कृष्णाने? डोक्यावर. पण आपण त्याला पायाखाली तुडवतो. म्हणून जगाचा बाप जर ज्यानं उपकार केले त्याला विसरत नाही, म्हणून आपण सुद्धा कोणाला विसरायचं नाही. भगवान परमात्म्यानं आपल्याला हे जे आयुष्य दिले, ही जी जिंदगी दिली, ही कशी आहे? जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी 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 एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. एक ना एक दिन बदलना पडेगा. बघा, ही जिंदगी, हे आयुष्य म्हणजे एक भाड्याचं घर आहे. या भाड्याच्या घरामध्ये आपण कुठपर्यंत राहू शकतो? जोपर्यंत त्या घर मालकाची परवानगी आहे तोपर्यंत.
ज्या दिवशी घर मालकानं सांगितलं माझं घर खाली करा, त्या दिवशी तुम्हाला मला प्रत्येकाला ते खाली करावं लागतं. का? ते आपलं नाहीये, देह देवाचे मंदिर, ते देहरूपी घर त्या देवाचं आहे. आणि ज्या दिवशी त्यानं सांगितलं चला माझं घर खाली करा, त्या दिवशी आपल्याला या मृत्यू लोकाचा निरोप घ्यावा लागतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात, जीवन जगत असताना किती जरी दुःख वाटायला आलं, आणि कारुषावे न लगे बहुता, आपुल्या संचिता वाचून या. मग तो आपल्या संचिताचा भोग असतो. आणि हे सगळं करत असताना जीवनामध्ये आपले मायबाप हे सगळ्यात महत्त्वाचं दैवत आहे. जिवंतपणी आईवडिलांची सेवा करा, जिवंतपणी मायबाप हे सगळ्यात महत्त्वाचं दैवत आहे. आज त्यांच्या परिवारातून एक आई आज या जगातून या विश्वातून निघून गेली. जेव्हा आपले मायबाप या जगातून या विश्वातून निघून जातात ना, तेव्हा ते आपल्या घरी परत कधीच येऊ शकत नाही. कारण का? जेव्हा आपली आई या जगातून या विश्वातून निघून जाते, तेव्हा ती कुठे जाते? गेली दुरी दिगंतरा, पुन्हा येणे नाही घरी. विजला हो नंदादीप, कशी जाऊ मी मंदिरी. लाडकी माझी आई, वाट पहा ती कैवारी. भोडी रखुमाई गेली, झाली उदास पंढरी. श्रद्धांजली देता थरथरे माझी काया. राहू दे रे माझी आई, मोक्षपदी देवराया. राहू दे रे माझा बाप, मोक्षपदी देवराया. माई बाप गेल्यानंतर आपण देवाला म्हणतो, देवा माझ्या आईला माझ्या बापाला मोक्षपदाला ने.